नमस्कार सर्वांना, कसे आहात सगळे. आजचा व्हिडिओ माझ्यासाठी खूप खास आहे. व्हिडिओ सुरू करण्यापूर्वी मला तुम्हा सर्वांचे मनापासून आभार मानायचे आहेत. पहिल्या व्हिडिओला तुम्ही जो प्रतिसाद दिला ते बघून खूप छान वाटले. पहिल्याच व्हिडिओला 1000 व्ह्यूज पूर्ण झाले. काहींना हा आकडा छोटा वाटेल, पण माझ्यासाठी ही खूप मोठी गोष्ट आहे. कारण शून्यातून सुरुवात करताना मिळालेला हा प्रतिसाद माझ्यासाठी शब्दाच्या पलीकडे आहे. मनापासून धन्यवाद. आपण यूट्यूबवर अनेक प्रकारचे व्हिडिओ बघतो. कोणाचे फॅमिली व्हिडिओ आहेत, कोणाचे रेसिपीचे व्हिडिओ आहेत, कोणाचे कपलवाले व्हिडिओ आहेत. हे सगळं बघताना मलाही नेहमी वाटायचं की माझंही असं काहीतरी असावं. मला कुकिंगची खूप आवड आहे. किचनमध्ये नवीन नवीन प्रयोग करून बघायला मला खूप आवडतं. मग विचार केला, ही आवड फक्त 4 भिंतीतच का राहावी. म्हणून मी इंस्टाग्रामवर रेसिपी अकाउंट सुरू केलं. सुरुवातीला 4-5 हजार व्ह्यूज यायचे. ते बघून खूप छान वाटायचं की चला, लोकांना माझे व्हिडिओ आवडत आहेत. एक दिवशी रात्री मी कुकरमध्ये झटपट बनणारी कोळंबी बिर्याणीची रेसिपी पोस्ट केली आणि त्या व्हिडिओला सकाळपर्यंत 50,000 व्ह्यूज मिळाले होते. मी विचारही केला नव्हता की त्या रेसिपीला इतके व्ह्यूज मिळतील म्हणून. आणि आज बघता बघता त्या व्हिडिओने 95,000 व्ह्यूजचा टप्पा पूर्ण केला आहे. हे यश माझ्यासाठी फक्त एक आकडा नाही, तर माझ्या मेहनतीला मिळालेली पोचपावती आहे. त्या एका व्हिडिओमुळे मला समजलं की जर तुमचं काम प्रामाणिक असेल तर लोक त्याला भरभरून प्रेम देतात. या प्रवासात मी एक गोष्ट शिकले, जी मला तुम्हाला सांगायची आहे. आपण स्त्रिया नेहमी विचार करतो, लोकांना आवडेल का, कोणी हसेल का, किंवा हे करून काय फायदा होणार. मी सुद्धा हाच विचार करत होते. मनात कोणतीही शंका न ठेवता मी सुरुवात केली आणि मी माझे व्हिडिओ खूप मनापासून बनवते. मी माझे रेसिपीचे ब्लॉग शूट करते आणि त्या व्हिडिओला लोक भरभरून प्रेम देत आहेत. ही गोष्ट माझ्यासाठी खूप मोठी आहे. आणि माझे यूट्यूबचे व्हिडिओही तुम्हाला आवडतील आणि तुम्ही ह्या व्हिडिओलाही भरभरून प्रेम द्याल अशी आशा आहे. परवा मी माझा यूट्यूबला पहिला व्हिडिओ अपलोड केला आणि पहिल्याच व्हिडिओला खूप छान आणि पॉझिटिव्ह कमेंट आल्या. त्यातल्या एका कमेंटमधलं मला एका ताईंचं नाव घ्यायचं आहे, सानवी ताई, ज्या पुण्यावरून आहेत. त्यांनी खूप छान पॉझिटिव्ह कमेंट केली होती. थँक्यू सो मच ताई. असंच प्रेम आणि सपोर्ट करा. तुम्हाला माझी ही छोटीशी स्टोरी कशी वाटली आणि तुमच्याही मनात अशा काही इच्छा आहेत का? कमेंट्समध्ये तुमची गोष्ट नक्की शेअर करा. हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटूया अशाच एका छान व्हिडिओमध्ये.